मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत 4 आरोपींना अटक आहे, 3 आरोपी फरार आहेत। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड यांचं देखील नाव जोडलं जातं आणि पर्यायानं धनंजय मुंडे यांचं देखील नाव या सगळ्या प्रकरणामध्ये जोडलं जात आहे। धनंजय मुंडे यांच्या विरोधात काल मोर्चा जो आहे तो मोठ्या प्रमाणात निघालेला होता आणि या मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घेण्याची मागणी देखील आंदोलकांनी केलेली होती। या सगळ्या प्रकरणानंतर आता धनंजय मुंडे यांच्या समर्थकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेऊयात। तर या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं नाव देखील एक प्रकारे जोडलं जात आहे, त्यांना देखील आरोपीच्या कचाट्यात उभं करण्याचा प्रयत्न केला जात आहे। तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कशा पद्धतीने बघता धनंजय मुंडे समर्थक म्हणून? साहेब, प्रथमतः तुम्ही बोलले की हा धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात कालचा मोर्चा होता। हा मोर्चा स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख आमचे बंधू ज्यांची क्रूर हत्या झाली त्या आरोपींना पकडण्यासाठी होता। पण बोलणारे सगळे धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलत होते। बोलणारा त्या कुटुंबातला किंवा सर्वसामान्य माणूस कुणीही बोललेला नाहीये। हा बोललेले हे फक्त पुढारी, ज्या पुढारींना मुंडे नको आहेत। आणि हा इतिहास आहे बीड जिल्ह्याचा, ज्या ज्यावेळेस मुंडेंना तुम्ही विरोध करता त्यावेळेस 100 पटीनं 18 पगड जातीचा समाज हा मुंडेंच्या बाजूने उभा राहतो। साहेब, हा खेळ केलाय त्यांनी आणि या खेळाचे प्रूफ आहेत आमच्या हातात। आज हे जे चॅट चालू आहे, हे मुंबऱ्याचा आमदार जितेंद्र आव्हाड हा पैसे घेऊन आला, इतका मोठा खर्च केला, लोकांना आणण्यासाठी पैसे लावले, ठीक आहे, तर आणणे त्याबद्दल धन्यवाद। आज गरज होती, पण माननीय आमदार धनंजय मुंडे साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे कोणालाही माफी मिळणार नाही आणि फाशीची शिक्षा होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। हे धनंजय मुंडे साहेबांनी कालही सांगितलं, परवाही सांगितलं आणि आजही सांगितलंय। मग ह्या उपरांत तुम्ही हा जो कट केला की पैसे काय लागतात ते घे, मसाला काढ, बघतो मी त्याची, बघतो जे शब्द वापरले बघतो मी त्या धान्याची, अजित काय म्हणतो, अरे अरे हे आमचं नेतृत्व आहे ना। आज हा बीड जिल्हा नामदार अजितदादा पवार साहेब, नामदार धनंजय मुंडे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आज जिल्ह्यात आम्ही संपूर्ण बीड जिल्ह्यात सर्वात जास्त भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा आलेल्या आहेत। आणि या ठिकाणी तुम्ही आमच्या नेत्याचा अपमान करता ह्या भाषेत, आणि जे प्रूफ आहे आमच्या हातात, आणि पैसा तुम्ही दिलाय, पैशाची काळजी करू नको, आणि त्यात परत मुस्लिम आणि दलित समाजाचे लोकांना बोलवा काय पैशाची काळजी करू नको, ही भाषा जितेंद्र आव्हाडांची। तुम्ही ज्या पुराव्याबद्दल बोलताय, जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे की ते पुरावे खोटे, ते स्क्रीनशॉट खोटा आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मी काय म्हणतो, हे जर खोटं आहे ना तर हे पोलीस अधीक्षक साहेबांनी सांगा ना। काल मी पोलीस अधीक्षक मान्य पांडकर साहेबांना भेटून काल आम्ही ते निवेदन दिलेलं आहे त्यांना, आणि आम्ही त्यांना त्याच्यात माझ्यात उल्लेख आहे की आम्हाला याची सत्यप्रत सायबर क्राईममधून आम्हाला काढून देण्यात यावी, हे माझ्यात उल्लेख आहे साहेब, हे दाखवतो मी तुम्हाला। आता गुन्हा दाखल केला आपण या प्रकरणात? हां, आता गुन्हा दाखल केलेला आहे हे जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात। दुसरा गुन्हा आहे, ज्या व्यासपीठावर डायलॉगबाजी झाली, आष्टीचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी जे गोलीमार भेजे में भेजा शोर करता हे जे डायलॉग आणले आणि लोकांना हसून टाळे वाजवायला भाग पाडलं, लोकांना त्यांना त्या स्टेजवर हे दिसलं नाही, आमच्या अण्णाची पत्नी, आमची बहीण, आमचे भाऊजाई, आमची लेकरं तिथं बसलेले होते, आणि या इथं तुम्ही डायलॉग मारित होतात। हे डायलॉग मारण्यासाठी ती मोर्चा काढला होता का? हा, हे मला प्रश्न त्यांना विचारायचा आहे। आणि दुसऱ्याच्या अंगावर शिंतोडे वरताना 4 बोटं दाखवताना 1 बोट आपल्याकडे असतं, हे अण्णा विसरलेत। धसविरोधात तक्रार दिली तुम्ही की गुन्हा दाखल झाला त्याही प्रकरणात? त्या तक्रार दिलेल्या नाही, ते तक्रार देण्यासाठी चालू होत। एक तक्रार दिलेली आहे, दुसरी तक्रार देत आहोत। आणखी आमचे काही दलित बांधव आहेत, माझे भाऊ आहेत मागासवर्गीय समाज, जे दलित समाजाचा अपमान केला म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत, त्याची ती कंप्लेंट देण्यासाठी आले। त्यांची कंप्लेंट घेतली जात नाही आहे, ते सांगतात की आम्ही वरिष्ठांना बोलून कळू, त्याची वाट बघतोय काय निरोप येतो, त्यानंतर आम्ही ठरवू काय करायचं ते। धनंजय मुंडे यांना बदनाम करण्यासाठी सगळं षडयंत्र असं म्हणणं आहे तुमचं? 100% कालचा जे मोर्चा झाला ते एक मूक मोर्चा होता, स्वर्गीय अण्णाला श्रद्धांजली वाहण्यासाठी होता। फक्त त्याच्यात काल जे घडले स्टेजवर ते सगळ्या अवघ्या महाराष्ट्रानं बघितलं। फक्त मुंडे साहेबाला बदनाम करण्यासाठी त्या मोर्चाचं आयोजन होतं असं चित्र काल स्पष्ट झालेलं आहे। वाल्मिकी कराडांचं नाव कुठेतरी या प्रकरणाशी जोडून धनंजय मुंडेंना तिथं चौकशीच्या ह्याच्यात आणलं जात आहे, तुमचं काय म्हणणं आहे सगळ्या? ते पोलिसांनी ठरवावा, त्याचा तपास पोलीस अध्यक्ष साहेब करीत आहेत। सर्व फडणवीस साहेबांनी, गृहमंत्र्यांनी पण त्यांना आदेश दिलेले आहेत तपास करायचा। जो तपास होईल त्याचा जो आरोपी असेल तो निष्पन्न होईल, जो कोणी आरोप असेल त्याला दोषी साहेबांनी सांगितलं ना मुंबई पत्रकार परिषदेमध्ये। काही महिला कार्यकर्ते देखील या सगळ्यामध्ये पोलीस स्टेशनला आलेल्या आहेत आणि त्यांचं देखील म्हणणं आपण जाणून घ्यात। धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये सगळे विरोधक जे आहेत आता एकवटल्याचं दिसतंय, खरं तर तुमच्या पक्षातले लोक देखील त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। तुमचं नेमकं म्हणणं काय कार्यकर्ता म्हणून? हे फार मोठं षडयंत्र आहे। हे जे विरोधी जे लोक आलेले आहेत त्यांना फक्त ओबीसी नेते
यांचा राजीनामे घ्यावे आणि आमची पोळी कशी भाजायची याचं षडयंत्र हे काही मोर्चा नव्हता आणि संवेदना नव्हत्या. अण्णाच्या जो काही संतोष अण्णा यांची क्रूर हत्या झालेली याच्याबद्दल सर्व महाराष्ट्र हळहळ झालेली आहे त्याचा कुणीही पाठीशी त्यांना घालत नाही. आमचे नेते ओबीसीचे जे नेते आमची पंकजाताई असेल, आमचे धनंजय मुंडे साहेब असतील, हे कोणी आरोपीला पहिल्यापासून ते म्हणतात की आरोपीला कुणीही पाठीशी घालत नाही, त्यांना फाशी द्या हेच त्यांचे शब्द आहेत आणि ते कुणीही त्यांच्या बाजूने नाही आहेत. त्याचा तपास चालू आहे, सगळं काही यंत्रणा चालू आहे, तरी ह्यांनी जाणून बुजून फक्त ह्या दोन नेत्यांना कसं हे करायचं आणि आमची पोळी कशी भाजायची हे त्यांचं चाललेलं षडयंत्र आहे. मॅडम तुम्ही विरोधक म्हणताय, पण जे सोबत आता तिथं काल मंचावर होते त्यातले अनेक जण तुमच्या सोबतच आहेत. व्यक्तिगत त्यांचा मतलब असेल. व्यक्तिगत राजकारण, हा, व्यक्तिगत राजकारण आहे त्याच्यामध्ये. व्यक्तिगत राजकारणासाठी सगळं सुरू आहे. मग काय तर तेच चालू आहे त्यांचं. कारण ह्यांचं मंत्रीपद काढून घ्या, हे बोलणं तिथं काही दुःखाच्या वेळेस असं बोलायचं नसतं. आपण दुःख व्यक्त करायला आलो होतो ना तिथं. आपण काय अशा गोष्टी करायला आलो होतो का तिथं? तुम्ही दुःख व्यक्त करायला आला होता तर तिथं त्यांच्या मुलाबाळा बद्दल किंवा आपले संतोष भाऊ माझे बंधू ह्यांची हत्या झाली याच्याबद्दल आम्हाला सर्वांना दुःख आहे. त्यांच्या मुलाबद्दल आम्ही शिक्षण करू किंवा त्यांची जिम्मेदारी घेऊ, आम्ही काहीतरी करू हे बोलायचं टाकून त्यांनी धनंजय मुंडे व आमच्या पंकजाताई ह्यांना पदावरून काढा, ह्यांचे पद वापस घ्या हे बोलायचं काही काम नव्हतं तिथं. संतोष झाले नाही तर काय झालं सांगा तुम्ही. संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्येच्या प्रकरणावर या सगळ्या लोकांनी बोललं पाहिजे होतं. मात्र केवळ स्वतःच्या राजकारणासाठी धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये आणलं जात असल्याची टीका जी आहे हे सगळे समर्थक करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन युकागीचा आफताब शेख, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.